हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. FC आज आपण पाहणार आहोत आणि त्या FCचा फर्स्ट जो टॉपिक आहे राईट ऑफ शेड्यूल्ड कास्ट अँड ट्राईब्स, म्हणजेच आदिवासी आणि अनुसूचित जमाती यांना कोणकोणते हक्क आणि अधिकार प्राप्त झालेले आहेत त्यांचा आढावा या इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये दिलेला आहे. ब्रिटिशांच्या भारतातल्या वास्तव्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात, म्हणजे ज्यावेळी ब्रिटिश आपल्या भारतामध्ये होते, त्यांनी वास्तव्य केलं होतं, त्या ब्रिटिश आपल्या भारतामध्ये होते, त्यांच्या वास्तव्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आणि त्यांच्या शेवटच्या सहभागाने व भारतीयांच्या आग्रहाने घटना समिती प्रत्यक्षात आली आणि 1946 ते 1949च्या काळामध्ये तिने भारतीय घटना लिहिण्याचे काम केले. आता भारतीय घटनेमध्ये यांना काही सगळ्यांनाच म्हणजेच लोकाभिमुख घटना समितीमध्ये काही घटना लिहिली गेली आणि 150 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रथमच भारतीयांना स्वयंशासनाची संधी मिळाली. म्हणजे स्वतः लोकांनी निवडून दिलेले राज्य, लोकशाहीचं राज्य हे उदयास आले. त्यामुळे भारतीय राज्यघटना हा एक असा दस्तऐवज आहे ज्यामध्ये आदर्श तत्त्वे आणि मानवी भावना एकत्रितपणे व्यक्त झाल्या आहेत. तसेच उद्दिष्टांची बांधिलकी आणि व्यवहारिक दृष्टिकोन व व्यवस्थापकीय तपशील यांचा संगम झालेला आहे. थोडंसं तुम्हाला समजून घ्यायला सुरुवातीला कठीण होऊन जाईल, कारण कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधान यामध्ये जरासे वर्ड्स हे वेगळे आहेत, तुम्हाला कधी गेलेले नाही आहेत आणि तुम्ही डिक्शनरी ठेवून तुम्हाला एखादा वर्ड्स समजला नसेल तर त्याच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तो बघायचा आहे त्याचं मीनिंग काय आहे. ठीक आहे. इंट्रोडक्शनचा पार्ट बघूया. हू आर शेड्यूल कास्ट, कोण शेड्यूल कास्टमध्ये अनुसूचित जमात कोणत्या कास्ट कोण आहे त्याचं इंट्रोडक्शन बघूया. द कॉन्स्टिट्यूशन डिफाईन शेड्यूल कास्ट इन आर्टिकल 341मध्ये डिफाईन केलेली आहे की अनुसूचित जमात कोणती आहे. ॲज पर द कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स आर्टिकल 341, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे जे राष्ट्रपती आहेत त्यांनी शाल प्रिपेअर द लिस्ट ऑफ सच कास्ट अँड ट्राईब्स फॉर द फर्स्ट टाईम. त्यांनी कास्ट कोणकोणत्या आहेत त्यांची एक लिस्ट काढली अँड जे आदिवासी जमात कोणती आहे, अनुसूचित जमात कोणती आहे त्यांची आधी लिस्ट काढली. फॉर द फर्स्ट टाईम इन कॉन्स्टिट्यूशन विथ गव्हर्नन्स ऑफ स्टेट्स कन्सल्टेशन्स, म्हणजेच त्याबाबत राज्यपालांना सल्ला दिला की तुम्ही आदिवासी जमात आणि अनुसूचित जमात यांची काय काढा, एक लिस्ट काढा. पार्लिमेंट हॅज बीन ऑथोराइज टू मेक सबसिक्वेंट मॉडिफिकेशन इन सच लिस्ट. संसदेने यामध्ये काही मॉडिफिकेशन बदल केले. ॲज अँड व्हेन रिक्वायर, ज्यावेळी तरतूद केल्या काही गरज असेल तर त्या लिस्टमध्ये, म्हणजे अनुसूचित जमात कोणती आहे, आदिवासी जमात कोणती यांची लिस्ट काढली. संसदेने त्याच्यामध्ये काय केलं, मॉडिफिकेशन केलं. इट मीन्स द लिस्ट ऑफ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स विल नॉट बी सेम. म्हणजेच त्यामध्ये काय आढळून आलं तर अनुसूचित जमात आणि आदिवासी जमात ही सेम नाही आहे, त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. मग तो कोणता डिफरन्स आहे तर स्टेट
टू स्टेट डिपेंडिंग अपॉन सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड्स. मागासवर्गीय म्हणजे जे त्यांना जे समाजामध्ये किंवा एज्युकेशन त्यांना मिळत नाही आहे. बॅकवर्ड्स ऑफ सच कास्ट अँड कम्युनिटीज. जे बॅकवर्ड्स आहेत, मागासवर्गीय लोक आहेत, त्यांना ते वंचित आहेत शिक्षणापासून किंवा समाजामध्ये जो न्याय मिळतो किंवा थोडक्यात म्हणायचं तर समाजात राहण्याचा अधिकार किंवा समाजामध्ये वावरण्याचा अधिकार जो संविधानाने प्राप्त केलेला आहे, बेसिक अधिकार तर त्यांना मिळाले पाहिजेत ना. अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन शेड्यूल कास्ट ऑर्डर्स अमेंडमेंट्स ॲक्ट 1990, शेड्यूल कास्ट कॅन बी ओनली बिलॉंगिंग टू हिंदू. म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये फक्त कोण येतं? शेड्यूल कास्टमध्ये हिंदू, सिख और बुद्धिझम रिजन हे शेड्यूल कास्टमध्ये येतात. Thus, there are no scheduled caste outside these three religion. The criteria for inclusion for any community in the list of scheduled caste is extremely social, educational, and economic backwards arising out the traditional practices of untouchability. याच्यामध्ये प्रकार आहेत की अस्पृश्यता वगैरे लोक मानायची पूर्वीच्या काळी, की कोण कोणाला हात दलित म्हणायचं त्यांना. अस्पृश्यता ही ट्रॅडिशनल म्हणजेच पारंपरिक ज्यावेळी आपण मागे जाऊन बघितलं तर अस्पृश्य लोकांना देवळात जाण्याचा देखील अधिकार नव्हता. त्यांना विहिरीचं पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. राजा राममोहन राय किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा गांधी यांनी बराच दलित जो समाज होता, अस्पृश्य मानलेला समाज होता, त्यांना कुठेतरी पुढे यायला पाहिजे. त्यांना बेसिक अधिकार मिळाला पाहिजे. त्यांना पिण्याचे पाणी पिण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर दलित लोकांना खूप आश्रय दिलेला होता आणि त्यांना सगळ्या पद्धतीने म्हणजे एज्युकेशनल म्हणा, समाजात वावरण्याचा अधिकार म्हणा, सगळ्यांना इक्वॅलिटी म्हणजेच डिस्क्रिमिनेशन न करता, म्हणजेच हिंदू किंवा ST NT दलित जे लोक आहेत किंवा होते त्यांना सर्व भेदभाव न करता समान लेखलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी बरंच काम केलेलं आहे आणि त्यांना त्याची परिणती म्हणून त्यांना आरक्षण हे एज्युकेशनमध्ये म्हणा किंवा पॉलिटिकल राजकारणामध्ये म्हणा शिष्यवृत्ती मिळते. त्यांना नोकरीच्या वेळी त्यांना आरक्षण दिलं जातं. अशा प्रकारचे त्यांना अधिकार हक्क प्राप्त झाले, जेणेकरून मागासलेला वर्ग कुठेतरी पुढे यायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर स्टेटस ऑफ SCs त्यांनी स्टेटस दिला आहे बघा. SCचा 19.9% लोक पॉप्युलेशन हे SC आहेत आणि त्यांना दलित असं म्हटलं जातं. ट्रॅडिशनली पारंपरिक त्यांना बॉटम हायराची दिली होती. म्हणजे टॉप जर हिंदू लोक असतील तर बॉटम लेवलला कोण होती? दलित म्हणजेच SC लोक होते. दे हॅव बीन ट्रीटेड ॲज अनटचेबल म्हणजेच त्यांना अस्पृश्य म्हटलं जायचं. अनटचेबल म्हणजेच त्यांना हात लावला जायचा नाही किंवा त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता किंवा त्यांचं पिण्याचं पाणी जे आहे ते बंद केलेलं होतं. त्यांना अस्पृश्य असल्यामुळे त्यांना टच करण्याचा अधिकार नव्हता. सो कॉल्ड त्यांना अप्पर क्लास जे होते ग्रुप ते त्यांना अस्पृश्य असं म्हणायचे. देअर सोशल एक्सक्लुजन अँड इकॉनॉमिक एक्सप्लोरेशन हॅज रिझल्टेड इन देअर क्रॉनिक विकनेसेस. यामुळे काय आहे, भारताच्या विकासामध्ये जर बॅकवर्ड एरिया जो असेल त्याच्यामध्ये जर डेव्हलपमेंट केली नसेल किंवा त्यांना त्यांचे अधिकार हक्क जर दिले नसतील तर त्यांची इम्प्रुव्हमेंट कशी होणार किंवा ते कसे पुढे येणार. तो मग भारताच्या विकासामध्ये तो समाज किंवा तो मागासलेला वर्ग जर वरती नाही काढला तर मग विकास झाला, भारताचा विकास झाला असं म्हणता येणार नाही.
धिस विकनेसेस रिफ्लेक्ट इन लॅक ऑफ कॉन्फिडन्स. हा जो विकनेस असेल तो काय करणार, कॉन्फिडन्स डल करणार. इकॉनॉमिक बॅकवर्ड्स, आर्थिक मागासले पण येणार. लॅक ऑफ एज्युकेशन, त्यांना शिक्षणाचा जो अधिकार आहे तो त्यांना मिळणार नाही. लोकल सोशल स्टेटस, त्यांना ते जर शिक्षण त्यांना दिलं चांगल्या पद्धतीने किंवा चांगले राईट्स दिले तर त्यांना समाजामध्ये काय मिळणार नाही, सोशल स्टेटस मिळणार नाही. अँड पॉलिटिकल पॉवरलेस, त्यांना त्या वर्गाला जर समजा पुढे आणलं नाही किंवा हक्क अधिकार जबाबदाऱ्या समजावून नाही सांगितलं किंवा त्यांना आरक्षण नाही दिलं किंवा आणि काही गोष्टी असतील तर ते पॉलिटिकल पॉवरनेस म्हणजे त्यांना राजकीय कोणते अधिकार नसतील तर मग तो वर्ग तसाच मागासलेला राहणार. त्याचा एफर्ट्स बाय द स्टेट हा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये हायलाईट केलेला आहे. त्यांना पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव न करता त्यांना सी जो एरिया आहे, बॅकवर्ड एरिया आहे, त्या ठिकाणी त्यांना जस्टिस मिळालेला आहे. आणि तो जस्टिस हा आपल्या भारतीय संविधानाने म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनने दिलेला आहे. त्याने ड्युटी टू द स्टेट ऑफ ब्रिंग्स लीगल रिफॉर्म्स अँड सेफगार्ड्स, त्यांना संरक्षण दिलेलं आहे. अपलिफ्टमेंट ऑफ एससीज. इन ॲडिशन टू द जनरल प्रोव्हिजन्स द स्टेट हॅज मेड स्पेशल प्रोव्हिजन्स त्यांना सी जो आहे त्यांना स्पेशल प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत. त्या प्रोव्हिजन आपण मी एक्सप्लेन करणारच आहेत. कोणकोणत्या प्रोव्हिजन्स आहेत त्याबद्दल आपण बघणारच आहोत. परंतु यामुळे काय झालं, पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन झालं. म्हणजेच काय, जी तत्त्वे होती की त्यांना अस्पृश्य म्हणायचं नाही, दलित म्हणायचं नाही किंवा त्यांना सगळ्या पद्धतीचे हक्क अधिकार द्यायचे, ह्या गोष्टी कुठेतरी पुढे आल्या. म्हणजे डिस्क्रिमिनेशन, भेदभाव सर्वांना समानच लेखायचं आहे, डिस्क्रिमिनेशन करायचं नाही आहे, हे कुठेतरी पुढे आलं. कॉन्स्टिट्युशनल अँड लिगल राईट्स. आता ह्या SC जो आहे, दलित जो वर्ग आहे, शेड्यूल कास्ट, त्यांना कोणकोणते राईट्स मिळालेले आहेत ते बघा. द कॉन्स्टिट्यूशन कंटेन व्हेरियस प्रोव्हिजन विच प्रोव्हाइड सेव्हरल राईट्स. विविध राईट्स मिळालेले आहेत. पहिला आहे राईट्स बघा, सोशल राईट्स मिळालेला आहे. समाजामध्ये वावरण्याचा सेफगार्ड, त्यांना समाजामध्ये संरक्षण दिलं गेलेलं आहे. म्हणजेच इतरांप्रमाणे त्यांनाही समाजामध्ये राहण्याचा, वागण्याचा, वावरण्याचा, आपली डेव्हलपमेंट करण्याचा, शिक्षणाचा अधिकार आहे. सगळ्या पद्धतीचे जे सामाजिक अधिकार आहेत ते सर्वांना लागू होतात. तोही या लोकांनाही लागू झाला. ह्या जो SC जो अनुसूचित जमात आहे त्यांना देखील हे अधिकार प्राप्त झालेले आहेत. मग तो एज्युकेशनल म्हणा, इकॉनॉमिक राईट म्हणा, सर्व्हिस राईट म्हणजे जॉब करताना प्रमोशनमध्ये जे प्रमोशन दिलं जातं ते त्यांना आधी दिलं जातं. पॉलिटिकल राईट्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय राईट्स त्यांना मिळालेले आहेत, संरक्षण मिळालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, हे झाले कॉन्स्टिट्युशनल राईट्स झाले आहेत. नेक्स्ट आहे बघा सोशल राईट्स, त्यांना सोशल राईट्स मिळालेलं आहे, सामाजिक राईट्स मिळालेला आहे. अनटचॅबिलिटी म्हणजेच अस्पृश्य म्हणून त्यांना हात सुरुवातीच्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये हात लावला जात नव्हता, परंतु त्यावर मनाई केलेली आहे की हात लावू शकतात एकमेकांना. अस्पृश्य म्हणून बोलता कामा नये, एकमेकांना दलित म्हणून त्यांना हिणवता कामा नये किंवा त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना टच करण्याचा किंवा सगळ्या लोकांना टच करण्याचा किंवा त्यांच्याबरोबर मिळून मिसळून काम करण्याचा अधिकार त्यांना दिला गेलेला आहे. ट्रॅफिक इन ह्युमन बिंग्स अँड फोर्स लेबर इज प्रोहिबिटेड म्हणजे जे वडील जे काम करत आहेत SC जे आहे तेच काम मुलांनी न करता त्याने आपलं त्यांचं पुनर्वसन कसं केलं जावं किंवा त्यांना प्रतिबंध करणं, त्यांच्या जो अपत्य असेल त्यांना त्यांना एज्युकेशन घेऊन त्यांना जो काय त्यांचा बिझनेस असेल किंवा जो काय त्यांना कुठेही नोकरी करायची असेल तो अधिकार त्यांना प्राप्त झालेला आहे. नेक्स्ट आहे बघा, द स्टेट एम्पॉवर टू द थ्रो ओपन हिंदू रिलिजन इंट्रोड्यूस्ड ऑफ पब्लिक कॅरेक्टर टू ऑल क्लासेस अँड सेक्शन हिंदूज.
जसे हिंदू रिलिजनला जसे अधिकार हक्क आहे तसेच तसंच ह्या लोकांना देखील मागासवर्गीय लोकांना दिला गेलेला आहे. त्याचं आर्टिकल 25 सेक्शन 2B त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. त्यानंतर एज्युकेशन इकॉनॉमिक राईट्स त्यांना दिलेले आहेत. स्पेशल प्रोव्हिजन दिलेली आहे त्यांना SC ॲडव्हान्समेंट करण्यासाठी. त्यानंतर ॲडमिशन आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये देखील त्यांना फक्त जर त्यामध्ये एक्सेप्ट मायनॉरिटी दिलेलं आहे त्यांना त्यातून वगळलेलं आहे. मायनॉरिटीज जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहे त्यातून वगळलेलं आहे. ॲडमिशन आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये त्यांना आरक्षण दिले गेलेलं आहे. सर्व्हिस राईट आणि संरक्षण नोकरी करताना त्यांना राईट्स दिलेले आहे. मग ते रिझर्वेशन म्हणा, रिझर्वेशन इन प्रमोशन्स, अपॉइंटमेंट टू द पब्लिक सर्व्हिसमध्ये त्यांना देखील अपॉइंट केलं जातं. UPSC SPSCमध्ये देखील रिक्वायरमेंट केलेली आहे त्यांच्या आरक्षणाबाबत. पॉलिटिकल राईट्स त्यांना दिलेले आहेत, म्हणजेच सीट वेकंट रिझर्व ठेवल्या जातात. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय राईट त्यांना दिलेला गेलेला आहे. त्याचं आर्टिकल 338 त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. इन्व्हेस्टिगेट मॉनिटर ऑल मॅटर्स रिलेटेड टू द कॉन्स्टिट्युशनल अँड लिगल राईट्स अँड सेफगार्ड्स ऑफ म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय जे अधिकार आहेत ते त्यांना प्राप्त झालेले आहेत. लिगल राईट त्यांना मिळालेले आहेत. मध्ये लिगल राईट पुढचा आहे तर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स म्हणजेच नागरी संरक्षण हक्क त्यांना प्राप्त झालेला आहे. 1955 म्हणजेच 1950 साली ज्यावेळी आपलं संविधान झालं त्या संविधानामध्ये जी घटना झाली त्याच्यामध्ये त्यानंतर 1905 वर्षांनंतर प्रोटेक्शन ऑफ नागरिक संरक्षण कायदा त्यांना लागू झालेला आहे. त्यांना कोणताही अस्पृश्य म्हणून होऊ नये किंवा त्यांना डिसॅबिलिटी अरायझिंग देअर म्हणजे कोणत्याही पद्धतीने अपंगत्व येईल किंवा मानसिक अपंगत्व येईल किंवा त्यांना थोडक्यात सांगायचं झालं तर आदिवासी समाज हा जास्त करून झारखंड आदिवासी समाज किंवा SC म्हणा हा जास्त करून शेड्यूल कास्ट हा UP, वेस्ट बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश यामध्ये जास्त पद्धतीने आढळतो. शेड्यूल कास्ट म्हणजेच वर्गवारी केला असेल SC, दलित वगैरे. दलित समाजाची आर्थिक परिस्थिती खूपच कमी असते. 1000-2000 रुपये त्यांना महिना कुठेतरी रोजगार त्यांना मिळतो. त्यामध्ये 1.75 फक्त 1.7% लोक हे ग्रॅज्युएट असतात. 45% हे लेबरचं काम करत असतात. 5% कुठेतरी सॅलरीवर असतात, नोकरी करत असतात आणि 60% या दलित लोकांमध्ये कुपोषित लोक असतात. मगाशी सांगायचा मुद्दा प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट 1955. तर शारीरिक कमजोरी किंवा मानसिक कमजोरी येईल असं त्यांना काही दलित लोकांना बोलता कामा नये. त्यांना समान इक्वली ट्रीटमेंट दिली पाहिजे. त्यांना भेदभाव न करता समाजामध्ये त्यांचाही अधिकार आहे. त्यांनाही वावरण्याचा, त्यांनाही शिक्षण घेण्याचा, त्यांनाही नोकरी करण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारचे जे अस्पृश्य रिलेटेड जे काही गोष्टी आहेत त्याचा प्रोटेक्शन ऑफ त्याच्याबद्दल प्रोटेक्शन दिलेलं आहे. ऑफ सिव्हिल राईट्स त्यांना मिळालेला आहे. 1955 त्याची तरतूद केलेली आहे. त्यानंतर SC ST आहे प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज म्हणजेच काय तर अत्याचार होत असेल तर त्याबद्दल न्याय मागण्याचा अधिकार त्यांना आहे. ॲट्रॉसिटीज कायदा केलेला आहे. त्यानंतर बोंडेड लेबर सिस्टीम ॲबोलिशन्स ॲक्ट 1976 म्हणजेच ॲबोलिशन्स म्हणजेच निर्मूलन.
म्हणजेच वडिलांचा वडील जे करतात तेच न करता मुलाने आपलं पुनर्वसन केलं पाहिजे. मुलांनी आपला शिक्षण डेव्हलपमेंट केली पाहिजे आणि नोकरी करण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल 1976मध्ये तरतुदी दिलेल्या आहेत. एम्प्लॉयमेंट ऑफ मॅन्युअल स्कॅव्हरेज अँड कन्स्ट्रक्शन ऑफ एनी ट्रायल लॅट्रेन प्रोहिबिशन. त्यांना रोजगार मिळवण्याचा अधिकार आहे. एम्प्लॉयमेंट आणि नोकरी करण्याचा अधिकार आहे. आणि ट्रायल लॅट्रेन प्रोहिबिटिस म्हणजेच हा जो समाज असतो तो टेंडन्सी जास्त असते की कुठेतरी उघड्यावर संडास करतात किंवा काही त्यांना मग त्या पद्धतीने आजार होतात किंवा काही जे त्यांचे आजार असतात ते लॉंग टर्म असतात किंवा त्यांना त्या गोष्टी फेस कराव्या लागू नये यासाठी त्याबद्दल संरक्षण त्यांना 1993मध्ये त्यांना कन्स्ट्रक्ट करून दिलेले आहेत. मेंटेन ड्राय लॅट्रेन शौचालय त्यांना असे बांधून दिलेले आहेत की जेणेकरून त्यांना संरक्षण मिळावं, त्यांच्यावर कोणत्याही आजाराने त्रस्त होता कामा नये किंवा त्यांचा पुनर्वसन त्यांना थोडक्यात संरक्षण दिलेलं आहे. त्याची तरतूद 1993मध्ये केलेली आहे. एवढं आज बघूया. नेक्स्ट लेक्चरला आपण व्हायोलेशन ऑफ राईट्स ऑफ शेड्यूल कास्ट, कशाप्रकारे अत्याचार झाले SCवर दलित समाजावर, तर त्यावर कशा पद्धतीने त्याबद्दल काही राईट्स आहेत त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. थँक्यू सो मच.